हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 8 एप्रिल वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते। कामदा एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी मानली जाते। असं म्हटलं जातं की हे व्रत केल्यामुळे व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धीही प्राप्त होत असते। तर हे व्रत पापांचा नाश करणारे आणि पुण्यपूर्ण फळ देणारे मानलं जातं। तर या व्रतामुळे इच्छा पूर्ण होतात आणि आनंद समृद्धीही प्राप्त होते। तर हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं। कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करून विष्णू सहस्त्र नामाचं पठण केल्यामुळे शुभ फळ हे प्राप्त होतं। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता। तर उद्या कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण इथे अर्पण करा मुठभर तांदूळ। त्यामुळे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल, कर्जमुक्ती होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तर असे हे मुठभर तांदूळ कुठे अर्पण करायचे आहेत आणि कोणत्या वेळेत अर्पण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एका ठिकाणी मुठभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत। तर या एकादशीच्या दिवशी आपण भाताचे सेवन करू शकत नाही, पण या दिवशी जर आपण तांदळाच्या संबंधित काही उपाय जर केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात। तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून आपण पूजेमध्ये तांदूळाचा वापर हा करत असतो। तसेच जेव्हा देवांना नैवेद्य अर्पण केला जातो त्यामध्ये सुद्धा तांदळाचा वापर हा अवश्य केला जातो आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती तांदळाच्या संबंधित काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होतं। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं, ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी 100% प्रयत्न करत असतो आणि कधी कधी ते काम आपलं पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं, पण अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा ते आपलं महत्त्वाचं काम जे आहे तर ते अपूर्ण राहतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते आणि इच्छा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत आणि कष्ट करत असतो, पण कधी कधी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले, कितीही मेहनत केली तरीही आपली इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नाही। जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतील, वीक असतील तर आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत नाहीत आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणूनच इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात, पण सर्वांनाच शक्य होत नाही, म्हणून घरीच या 2 वस्तू टाकून तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होते। तसेच आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होतात आणि यानंतर जेव्हा आपण काही उपाय करतो, सेवा करतो तेव्हा त्याचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। त्यामुळे जेव्हा आपण काही उपाय करतो किंवा सेवा करतो तेव्हा आपलं शरीर शुद्धीकरण होणं हे खूप महत्त्वाचं असतं। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे।
त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून हे वातावरण प्रसन्न करायचं आहे। आणि यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय केला तरीही चालेल किंवा नंतर केला तरी सुद्धा चालेल। फक्त जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात तर तेव्हा देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले, फुटलेले, काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका। अखंड मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर मूठभर तांदूळ हे तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला याच्या अक्षता तयार करायच्या आहेत। म्हणजेच काय तर लाल रंगाच्या अक्षता असतात तर त्या तुम्हाला तयार करायच्या आहेत। यानंतर काय करायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तो कपडा आपल्या देवघरासमोर तुम्हाला अंथरायचा आहे। माता लक्ष्मीच्या फोटो समोर अंथरा किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला अंथरायचं आहे। आणि त्यानंतर मध्ये तुम्हाला हे लाल जे तांदूळ आहेत तर ते त्या लाल कपड्यामध्ये टाकायचं आहे। त्याला एक गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, एका आसनावरती बसायचं आहे आणि एक वेळेला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल आणि एक वेळेला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमची जी काही कामं बिघडत आहेत, जी काही लोक तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा तुमचं एखादं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल आणि तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर हे तांदूळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंचं मंदिर नसेल, मग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता। आणि जेव्हा तुम्ही हे तांदूळ तिथे अर्पण करणार आहात तर तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। जो व्यक्ती मनोभावे उद्या कामदा एकादशीला हा उपाय करेल त्या व्यक्तीची नक्कीच इच्छा ही पूर्ण होते असं म्हटलं जातं। कामदा म्हणजेच इच्छापूर्ती म्हणून ही एकादशी जी आहे तर ती ओळखली जाते। म्हणून तुम्ही हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो आवर्जून करा। तसेच उद्याच्या दिवशी विष्णू चालीसेचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि भगवान विष्णूंना पिवळी फुलं ही अर्पण केली तरी सुद्धा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तसेच मानसिक शांती सुद्धा आपल्याला मिळत असते। या दिवशी ज्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं पठण केलं जातं त्या घरात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या घरातील सर्व व्यक्तींच्या जीवनातील आर्थिक समस्या या दूर करते। आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी कणकधारा स्तोत्राचं पठण हे नक्की घरामध्ये आपल्या आवर्जून करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।